आपल्यासोबत आनंदराज आंबेडकर आहेत. भव्य मोर्चा मेट्रो सर्कल ते आझाद मैदान निघालेला आहे. BT ॲक्ट 1949 रद्द करावी प्रमुख मागणी आहे. मात्र या मोर्चापर्यंत पोहोचण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागला. आनंदराजी, काय घडलं जे फ्लायओव्हर भायखळ्याला? आम्ही खरं म्हणजे राणीच्या बागेचं म्हणजे जिजामाता उद्यानाच्या इथून चालू केलेला मोर्चा अचानक पोलिसांनी आम्हाला ब्रिजवरती अडवलं, त्या भायखळा ब्रिजवरती, आणि समोर गाडी लावली आणि मोर्चाला पुढे जाऊ देत नाही, पाठीमागे जाऊ देत नाही, अशी परिस्थिती निर्माण केली. आणि त्यामुळे खरं म्हणजे आम्हाला खरं म्हणजे मुंबईकरांना त्रास द्यायचा नव्हता. आमचा मोर्चा आम्ही पैदल लगेच घेऊन इथे येणार होतो, परंतु पोलिसांच्या आडकाठी भूमिकेमुळे आज इथे जबरदस्तीने एकतर भायखळा स्टेशनवरती लोकांना उतरू दिलं नाही. जे उतरले त्यांना परत ट्रेनमध्ये बसवलं आणि विटीला जायला सांगितलं. त्याचबरोबर जे आमच्याबरोबर मोर्चात होते त्यांना कंपल्सरी पोलीस गाडीमध्ये बसून इथे घेऊन आलेले आहेत. आम्ही पण म्हटलं लोकांचा जास्त त्रास होऊ नये म्हणून आज इथे मेट्रोपासून आता हा मोर्चा इथे सुरू होईल. आणि आमची मुख्य मागणी आहे की जे महाबोधी बुद्धविहार, जिथे तथागत भगवान गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली आणि त्याचं चक्रवर्ती सम्राट अशोक ज्यांची आज जयंती आहे, त्यांनी हे बुद्धविहार बांधलेलं आहे, ते बौद्धांच्या ताब्यात मिळावं. आज ते ब्राह्मणांच्या ताब्यात आहे. आणि खरं म्हणजे कुठच्याही धर्माचं कुठचंही मंदिर त्या धर्मीय लोकांकडे असावं. आज ते महाबोधी बरोबर ऐकलं जाईल असं वाटतंय का? कारण आर्टिकल BT 1949चा कायदा जो आहे तो रद्द करण्याची आपण मागणी करते. काय ते आमची मागणी अशी आहे की जो BT-MC 1949 ॲक्ट आहे, तो ॲक्ट हा 1949चा आहे. आणि बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान 26 जानेवारी 1950ला लागू झाल्यानंतर जुने सर्व ब्रिटिश कायदे रद्द झाले. त्यामुळे हा सुद्धा कायदा रद्द झाला पाहिजे. आणि ते बौद्धांचं अत्यंत म्हणजे जागतिक बौद्धांचं ते अत्यंत महत्त्वाचं आहे. तिथे अनेक जागतिक बुद्धविहारं बांधल्या गेली आहेत. आणि बुद्धगया एक अत्यंत म्हणजे ऐतिहासिक प्लेस आहे. आणि त्याच्यामध्ये असणारं हे महाबोधी बुद्धविहार हे बौद्धांच्या ताब्यात मिळालंच. शासन दरबारी ऐकलं जाईल असं वाटतं. शासनाला आज हा मोर्चा पाहून याचे रिपरकेशन पूर्ण वर्ल्डमध्ये जाणार आहेत. आणि त्यामुळे मला पूर्ण खात्री आहे की सरकारने ज्या पद्धतीनं आज प्रत्येकाचं म्हणजे चर्च असेल तर ख्रिश्चनांचं असतं, मस्जिद असेल तर मुस्लिमांच्या ताब्यात असते, तसं किंवा मंदिर असेल तर हिंदूंच्या ताब्यात असतं, तसंच महाबोधी बुद्धविहार हे बौद्धांचं आहे, ते बौद्धांच्या ताब्यात मिळावं ही आमची मागणी आहे. आणि सरकारने ती लवकरात लवकर याबाबत ॲक्शन घ्यावी. सरकारने लवकरात लवकर ॲक्शन घ्यावी अशी मागणी आहे. त्याचे परिणाम देशभर नाही तर जगात दिसतील असं आनंदराज आंबेडकरांचं म्हणणं आहे. कॅमेरा पर्सन कविता गिरीसोबत पंकज दळवे, पुढारी न्यूज, मुंबई.